नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. प्रधानमंत्री आवास योजना आता ही झालेली आहे महाराष्ट्र घरकुल योजना आणि महाराष्ट्रासाठी ही जी घरकुल योजना आणलेली आहे ती श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी 20 लाख घरे हे मंजूर करून घेतलेली आहेत. कोणाकडून तर पंतप्रधान श्री मोदीजींकडून आणि जी आपले जे केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री श्री शिवराज सिंहजी चौहान आहेत यांचेही आभार व्यक्त केलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आपल्या मोदी साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त केलेले आहेत. तर इतर राज्यांच्या मानाने म्हणजे आता जे इतर राज्य जे आहेत जसं की गुजरात राज्य आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, असं म्हणजे कम्पेअर टू अदर स्टेट्स जसं की आपला महाराष्ट्र सोडून जे इतर राज्य आहे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा इतके घरकुल मंजूर झालेले नाहीत. इतके आपल्या महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी गरजू कुटुंबांसाठी आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढे 20 लाख घरे हे मंजूर करून घेतलेले आहेत. कोणाकडून तर मोदी साहेबांकडून आणि आपले जे केंद्रीय ग्रामविकास मंत्री आहेत आणि कृषी मंत्री आहेत श्री शिवराज सिंहजी चौहान यांच्याकडून आणि त्यांचे आभार प्रकट केले आहे, आभार व्यक्त केलेले आहेत. तर या आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर आपल्याला महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहे. तर मी तुम्हाला याआधी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन बघा. तुम्ही माझ्या चॅनल पेजवर जा आणि तुम्हाला व्हिडिओजमध्ये गेले की लगेच तुम्हाला घरकुल योजनेचा माझा याच्या आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळेल. तो पहिला भाग आहे, घरकुल योजनेचा पहिला भाग आहे आणि आजचा मी तुम्हाला दाखवत आहे हा दुसरा भाग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर कागदपत्र ही घरकुल योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत. तर महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी आपल्याला जवळजवळ 13 कागदपत्र ही लागणार आहेत. तर घरकुलासाठी आता ही बघा जे आपल्याला जे GR आहेत ते GR तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये वाचून पूर्ण सांगितलेलंच आहे. पूर्ण मी तुम्हाला लाईव्ह GR दाखवलेलेच आहे. पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचं बघणार आहोत ती म्हणजे कागदपत्र. बघा आता तुम्हाला महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी कोणती कोणती 13 कागदपत्र लागणार आहेत. तर पहिलं कागदपत्र आहे विहित नमुन्यातील अर्ज. पुन्हा सांगते मी, विहित नमुन्यातील अर्ज. दुसरं कागदपत्र आहे अर्जदार 40% किंवा जास्त दिव्यांग असेल तर सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे. दुसरं कागदपत्र जे आहे ते अर्जदार हा 40% किंवा जास्त दिव्यांग असेल तर सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र त्याच्याकडे असलं पाहिजे तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ होणार आहे. तिसरं कागदपत्र आहे लाभार्थीच्या नावे कच्चे घर असल्यास घराचा नमुना क्रमांक 8 चा उतारा. बघा तिसरं कागदपत्र काय आहे तर लाभार्थीच्या नावे जर कच्चं घर असेल तर त्या घराचा नमुना क्रमांक 8 चा उतारा तुम्हाला तिथे कागदपत्रांमध्ये तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता आपण बघत आहोत चौथं कागदपत्र. चौथं कागदपत्र आहे 2 अपत्य असल्याचे तुमच्याकडे स्वयं घोषणापत्र असले पाहिजे. जर आपला हा जो घरकुल योजनेचा जो लाभार्थी आहे त्याला 2 अपत्य असल्याचे स्वयं घोषणापत्र तुमच्याकडे असले पाहिजे. नंतर 5वं कागदपत्र आहे लाभार्थी बेघर असल्यास लाभार्थीच्या नावे मोकळी जागा उपलब्ध असल्याबाबतचा उतारा. बघा पुन्हा सांगते हा, लाभार्थीचे जर घर असल्यास लाभार्थीच्या नावे जर मोकळी जागा उपलब्ध असेल तर त्याच्याबद्दलचा तुमच्याजवळ उतारा असला पाहिजे, तुमच्याजवळ त्याचा कागद असला पाहिजे तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ होणार आहे. 6वं कागदपत्र आहे अर्जदाराला सदर योजनेतून अथवा इतर कोणत्या योजनेतून घरकुल मंजूर झालेले नसल्याबद्दलचा दाखला. म्हणजे तुम्हाला 6वं कागदपत्र काय असलं पाहिजे तुमच्याकडे तर तुमच्याकडे
या आधी तुम्ही दुसरीकडून तर कुठून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही ना? जर तुम्ही या आधी दुसरीकडून जर घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला महाराष्ट्राकडून घरकुल योजनेचा लाभ होणार नाही. म्हणून तुमच्याकडे तसा दाखला असला पाहिजे की तुम्ही या आधी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा तुमच्याकडे दाखला असला पाहिजे. नंतर 7वं कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड. आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे. रेशन कार्ड बघा, आता पिवळं, केशरी आणि पांढरं हे रेशन कार्ड बंद झालेलं आहे आणि आता आलेलं आहे ई रेशन कार्ड. म्हणजे ई रेशन कार्ड आता आलेलं आहे. ते रेशन कार्ड जर तुम्ही नसेल काढलं तर लवकर काढून घ्या. नंतर 8वं कागदपत्र आहे लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख पर्यंतच्या तहसीलदारचा, तुमच्याकडे तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. म्हणजे तहसीलदारकडून तुमचं उत्पन्न हे 1 लाख पर्यंतच आहे असा तुमच्याकडे दाखला असला पाहिजे. तहसीलदारकडून तुम्ही काढून आणलेला उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. कसा की तुमचं उत्पन्न हे 1 लाख पर्यंतच आहे. कोणतं? वार्षिक उत्पन्न. तर आता आहे 9वं कागदपत्र लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामसभा ठराव. म्हणजे बघा, लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामसभा ठराव हा कागद तुमच्याकडे असला पाहिजे. 9वं कागदपत्र काय आहे? लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामसभा ठराव हा कागद तुमच्याकडे असला पाहिजे. नंतर 10वं आहे बँकेचे पासबुक. बघा, इथे आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट सांगणार आहे. बँकेचे पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे. पण कोणते बँकेचे पासबुक लागेल की तुमचं जे बँक तुमचं आधार कार्डला, जे बँक खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे अशाच बँकेचं पासबुक तुम्ही इथे या कागदपत्रामध्ये द्यायचं आहे. नंतर 11वं कागदपत्र आहे आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड असलं पाहिजे आणि ते तुमचं बँक खात्याला लिंक असलं पाहिजे. नंतर 12वं कागदपत्र आहे पासपोर्ट साईजचा फोटो. पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे. हे आहे 12वं कागदपत्र. नंतर 13वं कागदपत्र आहे रोजगार हमी जॉब कार्ड. 13वं कागदपत्र आहे रोजगार हमी जॉब कार्ड. हे आहे 13 कागदपत्र. हे 13 कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर तुम्ही हे सर्व 13 कागदपत्र तयार करायला घ्या. म्हणजे तुम्हाला कालावधी लागतो, त्याला वेळ लागतो सगळी कागदपत्र तयार करायला. तर हे सगळे कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर तयार करायला घ्या. कागदपत्र तयार करायला वेळ लागतो आणि कागदपत्र तयार झाले की मग तुम्हाला त्याच्या पुढे पण नंतर भरपूर प्रोसिजर असते. त्यामुळे लवकरात लवकर सगळेजण सगळी ही कागदपत्र तयार करा. जे या घरकुल योजनेसाठी पात्र आहेत, जे घरकुल योजनेसाठी निकषामध्ये ते बसत असतील अशा सर्व कुटुंबांनी आपली कागदपत्रे ही 13 कागदपत्रे तयार ठेवा. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की याच्याबद्दलचे निकष काय आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्या गरजू कुटुंबांपर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जेवढे पण सगळे ओळखीचे असतील तेवढ्या सगळ्या ग्रुपवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर सगळीकडे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सगळ्यांना ही माहिती मिळेल आणि जास्तीत जास्त कुटुंबांना हा घरकुल योजनेचा लाभ होईल. आणि सगळ्यांनी घरकुल योजनेचा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पाठवा. म्हणजे त्यांनाही घरकुल योजनेसाठीही त्यांची कागदपत्र तयार करता येतील. आणि सगळ्यांनी कमेंट करा की तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हवा आहे का, तुमच्याकडे कच्ची घरं आहेत का पक्की घरं आहेत ते कमेंट करा. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही टच करा, नक्की करा.